नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवायच्या आहेत खारातल्या खरशिंग्याच्या शेंगा। तर त्या कशा करायच्या त्या बघूया। ही आहे खरशिंग्याची शेंग किंवा ह्याला टेटवेची शेंग, टेटव्याची शेंग अशी वेगवेगळी नावं आहेत। कोकणात त्याला खरशिंग्याची शेंग असं म्हटलं जातं। ही दुर्मिळ रानभाजी आहे, सर्वात महाग रानभाजी आहे। त्याचे आपण वेगवेगळे प्रकार करून खाल्ले पाहिजेत। तर ते कसं काय आज करायचे ते बघूया। तर त्यासाठी ही शेंग जी आहे ते शेंगाचा पुढचा आणि पाठचा भाग थोडासा कट करून घ्यायचा आहे। आता हे शेंगेला वरती बारीक बारीक असे हे असतात, तर ते आपण काढायचे नाहीत। काही वेळेला काढून घेतले तरी चालतात, नाही काढले तरी चालतात। तर आता इथे मी खारात म्हणजे मिठाच्या पाण्यात घालून ठेवणार आहे ही शेंग, त्यामुळे मी इथे ते शेंगांचा जो वरती खडबडीत जो भाग आहे तो मी इथे काढत नाही आहे। तर शेंगेचे मी एवढे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत। ते तुम्ही कसेही करू शकता, गोल करा, उभे करा। आता पावसाळा सुरू झालाय, वेगवेगळ्या रानभाज्या यायला सुरुवात झालेल्या आहेत। त्यातलीच ही एक रानभाजी आहे, पण खूप दुर्मिळ होत चाललेली ही रानभाजी आहे। पण त्याचे औषधी गुणही तितकेच खूप आहेत, त्यामुळे ही रानभाजी मिळाली तर अवश्य घ्यावी। शुगर ज्या लोकांना आहे त्या लोकांसाठी किंवा ज्यांना त्वचेचा आजार आहे त्यांच्यासाठी ही रानभाजी खूप उपयुक्त आहे। असे वेगवेगळे त्याच्यामध्ये औषधी गुण आहेत। पण ही भाजी खूप दुर्मिळ होत चाललेली आहे, त्यामुळे नेहमी मिळते असंही नाहीये। आणि ती दुर्मिळ होत चाललेली असल्यामुळे ती महागही आहे रानभाजी। आता ही मी एक 5 ते 7 मिनिट बारीक गॅसवरती उकळून घेतलेले आहे। हे त्या पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि थोडा वेळ उकळून घ्यायची आहे भाजी। ही ती शिजवायची नाहीये, थोडा वेळ फक्त स्वच्छ आधी चिरल्यानंतर आपण धुवून घ्यायची आहे 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने, आणि नंतर ही गरम पाण्यातून एक 5 मिनिट तरी हे करू शिजवून आपल्याला शिजवू द्यायची नाहीये। शिजण्याच्या आधीच आपल्याला ती गॅस बंद करायचा आहे। आणि हे आपण जे खारात टाकणार आहोत शेंग, त्याच्यासाठी एक आपल्याला आंबा लागणार आहे। इथे मला दुसरा आंबा कोणताही मिळाला नाही, तोतापुरी आंबा हिरवा असा मिळाला, तो मी घेतलेला आहे। तर आंब्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि ह्या भाजीमधले म्हणजे खरशिंग्याची शेंग जी होती त्याच्यातलं जे पाणी होतं ते काढून टाकायचं आहे आणि स्वच्छ पिळून घ्यायचे आहेत ते पण। आता एका काचेच्या बरणीमध्ये प्रथम आंब्याचे तुकडे टाकायचे आहेत थोडे। आपण जसं लोणचं खातो जेवणाबरोबर, तसंच ही शेंगही आपण जेवणाबरोबर खाऊ शकतो आणि ती चांगली लागते आणि त्यात औषधी गुणही भरपूर आहेत, म्हणून आपण ही खायची आहे। आता आंबे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये ही शेंग जी आहे, शेंगेचे तुकडे आहेत ते टाकायचे आहेत। आता हे पाणी मी आहे ते आधी उकळून थंड करून घेतलेलं आहे, पूर्णपणे थंड झालेलं पाणी आहे हे। आता ह्या बरणीमध्ये आधी मीठ घालायचं आहे, मीठ जरा जास्त घालायचं। ही शेंग ही थोडी तुरट असते आणि त्याचा बॅलन्स साधण्यासाठीच ह्याच्यामध्ये आंबा घालायचा असतो। आता ह्याच्यामध्ये मीठ घातल्यानंतर इथं मी मोठं मीठ वापरलेलं आहे। याच्यामध्ये आपण जे थंड करून पाणी घेतलेलं आहे, उकळून पाणी जे घेतलेलं होतं ते थंड करून घेतलेलं आहे ते बरणीत घालायचं आहे आणि आपल्याला ही बरणी झाकण लावून बंद करायची आणि ज्यावेळी आपल्याला खायचं आहे त्यावेळी घ्यायची आहे। निसर्गाकडून मिळालेला हा अमूल्य असा ठेवा आहे आपल्यासाठी। दुर्मिळ होत चाललेली ही रानभाजी आहे, तर
अशा ह्या खारात शेंग घालून तुम्ही नक्की खाऊन बघा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.